माणसाला परिस्थिती लवकर मॅच्युअर्ड बनवते. परिस्थितीशी झगडत व्यक्ती शिक्षण घेतो. म्हणजे अगदी मला माहिती आहे, मी तिच्या आईबाबांशी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ती ज्यावेळेस अभ्यासही करायची त्यावेळेस दुकान पाहायला लागायचं. कुणी पर्टिक्युलरली ग्राहक आले त्यांच्याशी पर्टिक्युलरली बोलून त्यांचा पर्टिक्युलरली जो काही त्यांना काही वस्तू पाहिजे ती देऊन पुन्हा आपलं दुकानात वही पुस्तक घेऊन बसायचं. असं करत करत तिने आपलं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. प्रत्येकाच्या जर्नीमध्ये काही ना काही स्ट्रगल असतो. प्रत्येकाच्या जर्नीमध्ये काही ना काही अडचण असते. फक्त स्वतःवर विश्वास, प्रामाणिक प्रयत्न आणि जर मेहनत तुम्ही केली तर एक दिवस यश 100% मिळतं. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट. आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण सुरू करत आहोत आजपासून पुन्हा एकदा सक्सेस स्टोरीचा एक नवीन अध्याय. ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना आपण नेहमी असं म्हणतो की माणसाने अनुभवातनं शिकावं. पण कुणाच्या अनुभवातनं शिकायचं? तर जे विद्यार्थी या प्रोसेसमधनं पुढे आलेले आहेत, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू देऊन त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचा अनुभव आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याशी आपण चर्चा करतो, त्यांच्या स्ट्रॅटर्जी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं आपण आपली स्ट्रॅटर्जी डेव्हलप करतो. त्यातनं आपल्याला मोटिवेशन मिळतं. आपण करत असलेला अभ्यास योग्य ट्रॅकवर आहे हेही आपल्या लक्षात येतं. ज्युडिशियल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2022 याची जाहिरात 2023 साली आली. प्रिलिम 2023 साली झाली. मेन्स 2024 साली झाली. इंटरव्ह्यू 2025 साली झाला आणि 29 मार्च 2025 रोजी त्याचा फायनल रिझल्ट आला. 114 जागेकरता घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये 341 विद्यार्थी इंटरव्ह्यू करता पात्र होते आणि या 114 जागेमध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेले आपल्या गणेश शिरसाट अकॅडमी आणि गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेसची विद्यार्थिनी रुचा कुलकर्णी हिच्यासोबत आपण आज तिचे अनुभव ऐकणार आहोत. तिची सक्सेस स्टोरी, तिचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रुचा ही फ्रेशर आहे. तिचा हा प्रथम प्रयत्न होता, फर्स्ट अटेम्प्ट होता. फ्रेशर म्हणून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ती महाराष्ट्रात पहिली आलेली आहे. तर सर्वप्रथम रुचा, मी तुझं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि तुझं या यशाकरता तुझ्या कुटुंबाचं खूप खूप अभिनंदन. रुचा, आम्हाला तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे की तू लॉ क्षेत्रामध्ये कशी आली, तू मूळची कुठची आहेस आणि हे लॉ क्षेत्र तू कसं निवडलं, याविषयी तू आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधावा अशी मी तुला विनंती करेन. नक्कीच सर. सर, मी मी मूळची बीडची आहे. बीड मराठवाड्यातला एक जिल्हा येतो. मूळची बीडची आहे. माझं लॉ निवडायचं मूळ कारण असं होतं की मी 11वी-12वी आर्ट्स केलं. मला मुळात इंटरेस्ट लहानपणीपासूनच ह्युमॅनिटीज जे सब्जेक्ट असतात, इतिहास, भूगोल वगैरे, त्यामध्ये होता. 11वी-12वी आर्ट्स केलं. त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स नावाचा विषय होता. त्याच्यामध्ये ओघाने संविधान आवडायला लागलं आणि संविधान आवडलं म्हणून मी लॉकडे येण्याचा निर्णय घेतला. नक्कीच. तुझ्या कुटुंबामध्ये कुणी लॉयर्स होतं, काही तुला लॉचं बॅकग्राऊंड होतं, असं काही आहे की तू फर्स्ट जनरेशन लॉयर आहेस? येस सर, मी फर्स्ट जनरेशन लॉयर आहे. माझ्या घरी कोणी शिकलेलंच नाहीये. मी आमच्या घरातली पहिली मुलगी आहे जिला शिकवलं गेलंय. रुचा, तू फर्स्ट जनरेशन लॉयर आहेस असं तू आत्ताच म्हणालीस. 11वी-12वीला संविधानाची ओळख झाली, त्याच्यामुळे आवड निर्माण झाली आणि तू लॉला ऍडमिशन घ्यायचं ठरवलंस. तुझा हा लॉचा प्रवास कसा होता, LLB चा प्रवास कसा होता, त्याविषयी तू आम्हाला काय सांगशील? नक्कीच सर. लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर मी सांगितलं तसं माझं 11वी-12वी आर्ट्स झालं आहे आणि मराठी मीडियममध्ये झाले. अगदीच इत्थंभूतपणे मराठी शब्द होते सगळे.
लॉला आल्यानंतर आवड होती, पण भीती मनामध्ये बसली होती. फर्स्ट इयरला आल्यानंतर एक न्यूनगंड होता की इंग्रजी भाषेचा, कारण ते सगळं मला येत होतं. कारण 11वी-12वी आर्ट्सचा जो सिलेबस असतो तोच, सोशल लेजिस्लेशन असतं तोच सिलेबस असतो, पण ते ना इंग्लिशमध्ये होतं. खूप भीती बसली होती त्यावेळेस, न्यूनगंड निर्माण झाला होता की माझं संभाजीनगरला लॉ झालं आहे, तर तिथे खूप मोठ्या मोठ्या वकिलांची मुलं, जजेसची मुलं होते. त्यासमोर माझा टिकाव कसा लागेल ह्याची मला खूप भीती वाटली होती. कारण माझं 11वी-12वी पण मी 12वी टॉपर होते आणि मी तिथेही कॉम्पीट करायला लागले त्या मुलांबरोबर, आणि तिथे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आपण ज्याला म्हणतो तो निर्माण झाला. 11वी-12वी त्याच्यामुळे मला त्याचा त्रास झाला, पण हळूहळू मी स्वतःला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. इंग्रजीची भीती काढली डोक्यातली, आणि लॉला मग पहिलं सेकंड इयर, फर्स्ट इयर सेकंड इयर झालं. त्याच्यानंतर मी स्टेबिलिटीकडे यायला लागले, पण ती भीती नक्कीच आली होती फर्स्ट इयर सेकंड इयरला. नक्कीच प्रिपरेशन करत असताना म्हणजे थोडक्यात आपल्याला मेंटल हेल्थ पण सांभाळणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक फिजिकल फिटनेस आणि दुसरा मेंटल फिटनेस. तुम्ही जर फिजिकली फिट असाल तर मेंटली फिट राहता, मेंटली फिट असाल तर फिजिकली फिट असता. तुम्ही जर फिजिकली कोलॅप्स झालात तर मेंटली कोलॅप्स होतात, मेंटली कोलॅप्स झालात तर फिजिकली कोलॅप्स होतात, आणि मग प्रिपरेशनवर, परीक्षेवर, आपल्या कोर्सवर त्याचा परिणाम होतो. रुचा बाबा पिग्मी एजंट म्हणून काम करतायत. गेले माझ्या मते 20-25 वर्ष झाले ते हा काम करत आहेत. बीड शहरामध्ये रोज जवळपास 400 ते 500 लोकांना जाऊन भेटायचं, त्यांच्याकडनं एक ठराविक अमाऊंट कलेक्ट करायची आणि ते बँकेत जमा करायची. आई दुकान पाहत आहेत. तू आत्ताच म्हणालीस किंवा मला माहिती आहे की फायनान्शियल कंडिशन्स पण एवढी चांगली नव्हती. कसं सगळं मॅनेज केलंस? सर मी सांगितलं, तुम्ही म्हणालात आत्ता तसं, बाबा पिग्मी एजंट होते आणि त्यावेळेस वरचेवर खर्च वाढत होते आमच्या शिक्षणाचे, तर ते भागत नव्हतं आमचं. मग त्याच्यानंतर चौथीला मी असताना एक प्रसंग झाला की वासुदेवाचं मी पार्ट केला होता. मला भरतनाट्यम वगैरे येतं ते सगळं करताना. तर आम्ही एका ठिकाणून आणलं होतं कॉस्ट्युम, आणि तिथे आईचं थोडंसं अपमान झाल्यासारखं झालं. मग आईने आमच्या जिद्दीला पेटून दुकान टाकलं, आणि मी चौथीला होते त्यावेळेस. आई शाळेत जायची दिवसभर आणि दुकान मला सांभाळावं लागायचं. तर थ्रू आउट मी जे आतापर्यंत शिक्षण घेत आले ते असंच झालं की मी दिवसभर दुकान सांभाळतेय, रात्री कुठेतरी अभ्यास करते किंवा पहाटे उठून अभ्यास करते. म्हणजे अगदीच 500-600 ड्रेसिंग जे घेऊन जायचे असतात, तर गाडी परवडत नाही अजूनही, ते एसटीने घेऊन जावे लागतात, तिथे डिस्ट्रीब्यूट करावे लागतात, ते पैसे गोळा करून मग आणावे लागतात. आजही तेच चाललेलं असतं, पण तो सांभाळून मला अभ्यास करावा लागला. म्हणजे 12वी पर्यंत, म्हणजे उद्या 12वीचा पेपर आहे माझा सायकोलॉजीचा, मला आजही त्या 100 लोकांमध्ये बसून वाचावं लागायचं, किंवा डोक्यातल्या डोक्यात अभ्यास करायची जी पद्धत माझी डेव्हलप झाली रिकॉलिंगची, ती कुठेतरी मला दुकानाने दिलेली आहे. किंवा माझी मेमरी जी शार्प आहे, तुम्ही म्हणता तसं नंबरिंगची, त्याचं कारण आमचं दुकान आहे. कारण खूप नंबरिंगचा सगळा त्याच्यामध्ये व्यवहार असतो. तर मला वयाच्या लवकर मी मॅच्युअर झाले, ह्याचं कारण आमचं दुकान आहे. त्यावेळेस चिडचिड होत होती माझी, पण आता त्याचं महत्त्व कळते. नक्कीच माणसाला परिस्थिती लवकर मॅच्युअर्ड बनवते. परिस्थितीशी झगडत व्यक्ती शिक्षण घेतो. म्हणजे अगदी मला माहिती आहे, मी तिच्याशी, तिच्या आईबाबांशी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ती ज्यावेळेस अभ्यासही करायची त्यावेळेस दुकान पाहायला लागायचं. कुणी पर्टिक्युलरली ग्राहक आले, त्यांच्याशी पर्टिक्युलरली बोलून त्यांचा पर्टिक्युलरली जो काही त्यांना काही वस्तू पाहिजे ती देऊन पुन्हा आपलं दुकानात वही पुस्तक घेऊन बसायचं. असं करत करत तिने आपलं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. प्रत्येकाच्या जर्नीमध्ये काही ना काही स्ट्रगल असतो, प्रत्येकाच्या जर्नीमध्ये काही ना काही अडचण असते. फक्त स्वतःवर विश्वास, प्रामाणिक प्रयत्न आणि जर मेहनत तुम्ही केली तर एक दिवस यश 100% मिळतं, एक दिवस सक्सेस 100% मिळतं. हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. मी नेहमी सांगतो सर्व विद्यार्थ्यांना, सक्सेस मे बी डिलेड, इट कॅनॉट बी डिनाइड. तू प्रथम प्रयत्नामध्ये महाराष्ट्रात पहिली आलीस. आता आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुझा प्रिलियमचा जो अभ्यास होता, प्रिलियमची जी स्ट्रॅटर्जी होती, आपल्या ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये प्रिलियम्स आपले ऑब्जेक्टिव्ह असते, MCQ असतात, 100 मार्क्सचा पेपर आहे, 12 विषय आहे. तर तुझी अभ्यासाची मेथड कशी होती, तुझी अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी होती? नक्कीच सर. ऑक्टोबर 2022ला आपले क्लासेस सुरू झाले होते प्रिलिम्सचे. मला मुळातच JMFCची जी काही ओळख आहे ती आपल्या क्लासेसमुळेच झाली. म्हणजे न्यायाधीश होणं ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. पण जसं जसं तुम्ही कॉन्फिडन्स देत गेला की नाही ही गोष्ट करण्यासारखी आणि डुएबल थिंग आहे, त्यानंतर मी त्याचा अभ्यास सुरू केला. मुळात सुरुवातीला प्रिलिम्स येते,
प्रिलिम्स ही तुम्ही सांगतात त्याप्रमाणे इन्फॉर्मेशनची परीक्षा आहे. इथे चार MCQ जे असतात, 4 ऑप्शन असतात, त्यापैकी एक आपल्याला टिक करावं लागतं. तर सुरुवातीला मी प्रिलिम्सचा अभ्यास करताना क्वेश्चन पेपर ॲनालिसिस चांगलं केलं. त्यासाठी जे आपलं बुक आहे मी ते रेफर केलं होतं आणि कुठल्या ठिकाणाहून प्रश्न येतात ते बघायचा प्रयत्न केला. बेरॅक थरोली वाचले आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले OMR शीटवर. हीच पद्धत होती प्रिलिम्सची. ओके. बेरॅक्स बेसिकली तू स्टडी करत होती आणि बेरॅक डिटेलमध्ये तू त्याचा अभ्यास केला. प्रिलिम्समध्ये बेरॅक्स प्लस ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग, ऑब्जेक्टिव्ह OMR शीटवर प्रॉपर तू सॉल्व करत होतीस. मग प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्सचा तुझा अभ्यासाचा जो अप्रोच होता, अभ्यासाची जी मेथड होती ती कशी होती? नक्कीच सर. मेन्स सांगतात आपल्या क्लासमध्ये जसं सांगितलं जातं ती नॉलेजची परीक्षा. कुठल्या क्वेश्चनमध्ये काय लिहायचं हे सुरुवातीचा 1 महिना कळत नाही. म्हणजे मेन्स पहिला 1 महिना तर खूप फ्रस्ट्रेटिंग असते. आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला काय करता येणार आहे का नाही करता येणार आहे. परंतु जसे जसे आपण प्रश्न लिहायला लागतो, 4 क्वेश्चन जसे आपण क्लासमध्ये घेतो ते क्वेश्चन मी मात्र रोज लिहित होते. पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ते प्रश्न मी लिहित आले आणि तसं तसं ना ते मेन्सची जी काही डिमांड आहे ती मला लक्षात आली. ती डिमांड आणि सप्लाय थेरी हे कळायला लागलं. मेन्सची सुरुवात करताना मी नोट्स काढायचा प्रयत्न केला होता. एकदा CPC कळाला ना की CPC लिहायचा कसा आहे, 2दा लिहिला गेला CPC. त्यानंतर मग CRPCचे क्वेश्चन आपण घेतले आणि मग हळूहळू बाकीच्या विषयांच्या नोट्स काढल्या की टू द पॉईंट, प्रिसाईज आणि कम्प्लीट आन्सर माझं झालं पाहिजे यासाठी काम केलं. ते तुमच्याकडनं मी सगळे चेकही करून घेत होते सतत आणि आन्सर रायटिंग, नोट्स काढणं आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं, ह्यातून मी मेन्सची तयारी केली. ओके. मेन्सचं प्रिपरेशन करत असताना ज्यावेळेस तू स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करत होती, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्या पाहिजे की नाही केल्या पाहिजे. प्रत्येकाचं आपापलं ओपिनियन असतं, अप्रोच असते. स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करायलाच पाहिजेत. मी तर क्लासमध्ये सांगतो, माझं तर ओपिनियन आहे की आपल्या प्रत्येकाने स्वतःच्या छोट्या का असेनात आपल्या स्वतःच्या नोट्स असाव्यात. आमच्याकडे ग्रामीण भागात एक म्हण असते किंवा दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर नाही होत, की एखादा विद्यार्थी अगोदर JMFC सिलेक्ट झाला म्हणून आपण त्याच्या नोट्स घेतल्या आणि जशा ती तशा वाचल्या आणि म्हणून आपण जज होणार असं काही नसतं. ते नोट्स प्रिपेअर करत असताना जो एक लीगल सेन्स डेव्हलप होतो, अप्रोच डेव्हलप होती, ती खूप महत्त्वाची. तर मला याविषयी तुझं मत जाणून घ्यायचं आहे की काय तुझ्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्या होत्या तू, किंवा काय तुझं काय ओपिनियन आहे यावर? नक्कीच सर, माझं तेच ओपिनियन आहे. तुम्ही आता सांगितलं असं प्रांजळपणे की नोट्स स्वतःच्या स्वतः असल्याच पाहिजेत. काय होतं, ती प्रोसेस आपल्याला कळत नाही, आपण कुठे चुकतोय ना हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. JMFC वरच्यावर टफ होत जाणार आहे, तोच प्रश्न रिपीट होत नाही. एकच टॉपिक असतो पण त्याचा वेगळ्या अँगलने केला जातो. आपण नोट्समध्ये समजा दुसऱ्याची नोट्स घेऊन लिहित असेल तर FIR त्यांनी जसं लिहिलंय तसाच आपण लिहून आलं तर त्याचा उपयोग नाही, कारण तिथे कुठेतरी 2.5 मार्काला आलंय, आपल्याला विचारलं गेलंय 5 मार्काला, तर हे असं नाही चालणार. जेव्हा आपण मी स्वतःच्या स्वतः नोट्स तयार केल्या गेल्या ना तेव्हा मला लक्षात आलं की माझं कुठे चुकतंय आणि मी अजून कुठे इम्प्रूव्ह करू शकते. त्याच्यामुळे नोट्स असल्या पाहिजेत स्वतःच्या. नक्कीच. नोट्स प्रिपेअर करत असताना JMFC मेन्सच्या काय काळजी घेतली पाहिजे असं तुला वाटतं? नक्कीच सर, काही अननेसेसरी कंटेंट त्यात गेला नाही पाहिजे असं मला वाटतं. तिथे पण जसं आपण प्रिलिम्सला क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करतो ना, तसं मेन्सला पण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं गेलं पाहिजे. म्हणजे आपलं मेन्सचं जे पहिलं लेक्चर असतं ज्यामध्ये तुम्ही सांगता की डिस्कस, एक्सप्लेन किंवा इलॅबोरेट, इलुस्ट्रेट, हे जे अर्थ आहेत त्या शब्दांचे क्वेश्चन समजून घेणं, तसंच नोट्स प्रिपेअर करताना ते समजून घेतलं पाहिजे की आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे त्या टॉपिककडनं. म्हणजे एखादा टॉपिक अगदीच 2.5 मार्काला येण्यासारखं आहे तर त्यामुळे 10 मार्काला का त्याची नोट्स तयार करावी ना. तर त्या ह्याची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार मला वाटतं त्या नोट्स तयार होतात. मेन्सचा रिझल्ट आला, अतिशय छान मार्क्स तुला मेन्सला आहेत. 74 सिव्हिलला आहेत, 74 क्रिमिनलला आहेत, 148 टू दी रिटर्नचीच बेरीज आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन होतं. तर तू इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं, तुझी काय स्ट्रॅटर्जी होती? सर, थ्रूआउट द प्रोसेस मला एवढं लक्षात आलं होतं की JMFCसाठी कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आणि इंटरव्ह्यू मी जेव्हा सुरुवात केली प्रिपरेशनला तेव्हा कळालं की इंटरव्ह्यू इज ऑल अबाउट द कन्सेप्ट अँड डिटेल्स. जितक्या डिटेल वाईज जाऊन आपण एखाद्या जे आपण प्रोफाईल तयार करतो, डिटेल तयार करतो ना, तितका फायदा तिथे इंटरव्ह्यूमध्ये होतो. म्हणजे गरजेचं नाही आहे की जे आपण प्रश्न तयार करतो तेच तिथे विचारले जातात, पण तिथे तो जो सेन्स डेव्हलप होतो ना तो इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये होतो.
मी इंटरव्ह्यूसाठी तेच केलं होतं. म्हणजे एक्झाम्पल देऊन सांगायचं झालं तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून माझं लॉ झालं आहे. तर डॉक्टर आंबेडकरांची जेव्हा आपण माहिती तयार करतो तेव्हा तिथे ते जन्म कुठे झाला आहे, मृत्यू कुठे झाला आहे, त्यानंतर त्यांनी काही लिहिलेले पुस्तकं आहेत का, काही मासिकं आहेत का, तर इतक्या डिटेलमध्ये जाऊन अभ्यास केला. त्यानंतर असं त्यांचा महू गावचा जन्म आहे, तर त्याची स्पेलिंग ना MHOW आहे, MAHU नाही आहे. त्याचे फुल फॉर्म असा होतो की मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉरफेअर. इतक्या डिटेलमध्ये जाऊन मी इंटरव्ह्यूचा अभ्यास केला होता आणि त्याच पद्धतीने प्रत्येक जो टॉपिक होता तो कव्हर केला होता इंटरव्ह्यूसाठीचा. नक्कीच. इंटरव्ह्यूचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? नक्कीच सर, तुम्ही सांगता तसं एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स झाला तो माझ्यासाठी. म्हणजे मला पॅनलनी छान मार्क दिलेत म्हणून मी असं म्हणते असं नाही आहे, परंतु मी त्यांना भेटली याचा मला प्रचंड आनंद आहे. त्यांनी मार्क दिल्याचा आहेच आहे अर्थात, परंतु त्यांना भेटल्याचा खूप आनंद आहे, कारण खूप मोठी माणसं असतात ते. त्यांनी मला जेव्हा इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा असं कुठेही प्रेशर देण्याचा प्रयत्न केला वगैरे असं झालं नाही. एक डिस्कशन करतोय आम्ही आणि तू पण एक आमच्या डिस्कशनचा भाग आहे, या छान अँगलनी मला लॉचे आणि जे बाकी प्रोफाईल रिलेटेड प्रश्न आहेत ते विचारत गेले. नक्कीच. इंटरव्ह्यूला सुद्धा रिचा टॉपर आहे. इंटरव्ह्यूला 35 मार्क्स हायेस्ट असतात. भरपूर सगळ्या विद्यार्थ्यांना 35 मार्क्स इंटरव्ह्यूला आहेत. रिचाला सुद्धा इंटरव्ह्यूला 35 मार्क्स आहेत. आणि इंटरव्ह्यूच्या जात असताना तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, MPSCचे मेंबर्स अध्यक्ष असतील आणि हायकोर्टचे आपले ऑनरेबल जस्टिस साहेब असतील, 2 जणांचा पॅनल आहे. तर ही 2 मोठी मंडळी, ऑनरेबल जस्टिस, MPSCचे मेंबर्स, ही 2 खूप मोठी मंडळी त्यांच्या आयुष्यातले एक 10 मिनिटं आपल्याला देणार आहेत. ते आपला इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यातले एक बहुमूल्य असा वेळ 10 मिनिटं आपल्याला देत आहेत. तर आपल्याकरता तीच एक अचिव्हमेंट आहे की या 2 मोठ्या व्यक्तींसमोर आपल्याला 10 मिनिटं जाऊन बसायला भेटतंय आणि त्यांच्यासोबत 10 मिनिटं आपल्याला चर्चा करायला भेटती. याच अप्रोचने तुम्ही गेले पाहिजे. पुढे मार्क्स किती पडतील, रिझल्ट काय येईल, हा त्या क्षणी अजिबात विचार नाही केला पाहिजे. त्यामुळे इंटरव्ह्यू करता तो एक खूप महत्त्वाचा अप्रोच मानला जातो. रुच्या आपले बरेचसे विद्यार्थी ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत. ऑफलाईनच्या आपल्या बॅचेसमध्ये तुझा एक्सपिरियन्स शेअर झाला. तू सगळ्यांना प्रिपरेशन कसं करायचं सांगितलंस. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन बॅचमध्ये इथे तुला वेगवेगळे प्रश्नही विचारले. ऑनलाईनला बरेचसे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना काय तू मार्गदर्शन करशील, काय सल्ला देशील प्रिपरेशन करत असताना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? नक्कीच सर, मला वाटतं प्रिपरेशनवर जास्त फोकस केला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा काय करतो माहिती का, की अटॅचमेंट जास्त रिझल्टवर असते. अटॅचमेंट मला वाटते प्रिपरेशनवर असली पाहिजे. म्हणजे कोटा फॅक्टरीमधला खूप छान डायलॉग आहे की प्रिपरेशन इटसेल्फ इज अ सक्सेस, प्रिपरेशन फॉर सक्सेस इज नॉट द सक्सेस. आपल्याला सर्टनिटी नसते सर. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, आपलं होणारे नाही होणारे माहीत नसतं. मी इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर सुद्धा मला माहीत नव्हतं की माझं सिलेक्शन होणार आहे की नाही. इव्हन ते मला पॅनलनी सुद्धा मार्क चांगले दिलेत का नाही हे सुद्धा आपल्याला नाही लक्षात येत तिथे बसल्यावर. परंतु आपल्याला हे सर्टन असतं की मी आता इंटरव्ह्यू देणार आहे, त्यावर तिथपर्यंत तेच सर्टन होतं. सध्या जे करत असतील प्रिलिम्सची तयारी, मला वाटते त्यांना एवढंच सांगायचं की तुमच्या हातात काय आहे सध्या, की प्रिलिम्सचा अभ्यास आहे ना, तर तुम्ही तेवढाच अभ्यास करा. पुढचा विचार नका करू की तुमचं होणार आहे नाही होणार आहे. रिझल्टला मला वाटतं आपल्याला ठरवायचं की मला JMFC व्हायचं आहे आणि ती गोष्ट बाजूला ठेवायची आणि प्रिपरेशनवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. कारण ते म्हणतात ना, सफर खूप सुरत आहे मंजिल से भी, तसाच प्रकारे एक सफर खूप सुंदर गोष्ट असते. तो प्रत्येक क्षण त्याचा एन्जॉय केला गेला पाहिजे. त्यानंतर थरोली अभ्यास करा. फक्त वरवर वाचून जातोय वगैरे असं ते नाही चालणार. JMFC खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारते. तुम्ही 2022 आणि 2023चे जेव्हा क्वेश्चन पेपर पाहिले असतील प्रिलिम्सचे, तर पहिला पेपरमध्ये थोडा कन्सेप्ट वाईज गेला, दुसरा पेपर सेक्शन नंबर वाईज गेला. तर आपल्याला माहित नसतं की अप्रोच कुठला असणार आहे. आपली अशी तयारी असली पाहिजे ना की आपण कुठल्याही अँगलनी विचारला प्रश्न तर आपल्याला उत्तर त्याचं देता आलं पाहिजे. त्याच्यामुळे थरोली अभ्यास करणं मला वाटतं गरजेचं आहे. नक्कीच. या सगळ्या प्रोसेसमध्ये मी क्लासमध्ये नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, ऑनलाईन बॅचेस असतील ऑफलाईन बॅचेस असतील, की प्रिपरेशनच्या काळात आपण सोशल मीडियापासून थोडं लांब राहिलं पाहिजे. प्रिपरेशन करत असताना जर लांब राहणं शक्य नसेल तर त्याचा मिनिमम यूज पाहिजे, 2-5 मिनिटं. तर तू या काळात मोबाईलचा वापर किती होता आणि सोशल मीडियाचा वापर किती होता? नक्कीच सर, ऑक्टोबर 2022ला मी तुम्हाला सांगितलं तसं मी बॅच सुरू झाली होती आपली. तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्हाला जर जज व्हायचं असेल तर तुम्हाला मोबाईलपासून लांब राहिलं पाहिजे. आणि मी वेगळं काय केलंय असं जेव्हा मला लोक म्हणतात ना, तर मी एकच गोष्ट केली की तुम्ही सांगितलं ते मी इत्थंभूतपणे फॉलो केलंय.
ऑक्टोबर 2022ला मी फोनचा वापर सोडला होता, जो आपला मोठा फोन असतो तो स्मार्टफोन. त्याच्यामधलं पूर्णच म्हणजे अगदीच व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबसुद्धा ह्याचा वापर मी नाही केला प्रिलिम मेन्सला, कारण गरज नाही पडत. आपले रेफरन्स बुक आणि बेरॅक खूप सफिशियंट असतात आणि सोशल मीडियापासून लांब राहिलं तरच मला वाटते कुठेतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यश मिळू शकतं. नक्की. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणखी एक आहे, 2024ची ॲड आलेली नाहीये. 2025 साल उजडलाय, मे महिना उजडलाय. सुप्रीम कोर्टामध्ये एक केस पेंडिंग आहे. 3 इयर्स प्रॅक्टिस कंपल्सरी करायची का, फ्रेशरला इलिजिबल ठेवायचं का, याविषयी चर्चा चालू आहे. जाहिरात अबेन्समध्ये आहे, मुलं प्रिपरेशन करत आहेत, मुलांमध्ये कन्फ्युजन आहे. ह्या सगळ्या काळात पेशन्स खूप जास्त महत्त्वाचे असतात. तुमची सुद्धा 2022ची ॲड होती, जी 2023ला आली. प्रिलिम 2023ला आली, मेन्स 2024ला झाली, इंटरव्ह्यू 2025ला झाला आणि रिझल्ट 2025ला आला. म्हणजे अगदी 2.5 वर्षाचा स्पॅन गेला तुमच्या ह्या प्रिपरेशनमध्ये. तर या काळात तू स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवलं, पेशन्स कसे मेंटेन केले, डिटर्मिनेशन तुझं कसं होतं? बऱ्याच वेळेला काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की नाही, आता आमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी मेंटेन होत नाही आहे, आम्हाला डलनेस आलेला आहे, प्रिपरेशनमध्ये काहीतरी मोटिवेशन पाहिजे. तुझं काय मत आहे या सगळ्या प्रोसेसविषयी? सर मला वाटतं माझा ना थोडा माइंडसेट जास्त क्लिअर होता की कंट्रोल द कंट्रोलेबल्स ही माझी एक फिलॉसॉफी आहे. ज्या गोष्टी हातात आहेत ना तितक्याच कंट्रोल करायच्या. म्हणजे मी आत्ता सांगितलं तसं प्रेझेंटमध्ये जर माणूस जगला ना तर माणूस या पुढच्या गोष्टींचा विचार करत नाही. मला अभ्यास करायला आवडतोय आणि तो मी अभ्यास चांगला मनापासून प्रामाणिकपणे केला, त्याच्यामुळे तो जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती मी घेत राहिले. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधू शकतो. म्हणजे मला आज 4 MCQ चांगल्या पद्धतीने सोडवायला आले ना तर मी एखादी मला चॉकलेटचं ट्रीट देते. मला समजा नाही एखादं आलं तर मी 2 तास जास्त अभ्यास करते. माझी स्वतःशी आपण काय म्हणतो तुला हसत खेळत अभ्यास केला ना तर ती पॉझिटिव्हिटी मेंटेन राहते. आणि मान्य डलनेस येतो, भीती वाटते माणसाला की फ्रस्ट्रेशन येतं, हे प्रोसेस खूप मोठी असते. तर त्यावेळेस मेडिटेशन मी करायचे, सकाळी रोज 20 मिनिटं मेडिटेशन करायचे आणि आठवड्याच्या शेवटी माझं एक रुटीन सेट झालं होतं. एक आठवडा अभ्यास करायचा आणि संध्याकाळी रविवारच्या संध्याकाळी मी एक इस्कॉन टेम्पलमध्ये जात होते, तिथे मेडिटेशन सेंटर होतं, तर तिथे करायचे. तो पूर्ण मग आठवड्याला मला ती पुन्हा चालना मिळायची. नक्कीच. म्हणजे यश मिळवायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर पेशन्स लागतातच. यांनी 2.5 वर्ष पेशन्स ठेवले पण त्यांना त्याचं यश मिळालं. थोडा डलनेस येत असतो, थोडी निगेटिव्हिटी येत असते, पण त्या काळामध्ये पेशन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या प्रिपरेशनवर फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर्नी इज ब्युटिफुल रॅदर दॅन द डेस्टिनेशन. प्रवास खूप महत्त्वाचा असतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही रिझल्टपेक्षा प्रोसेसवर जास्त फोकस केला पाहिजे. प्रोसेस जेवढ्या चांगल्या प्रकारे कराल आउटपुट आणि रिझल्ट तेवढ्या चांगल्या प्रकारे येईल. म्हणजे काय, रोज सकाळी उठून तुम्ही विचार करत बसलात माझं होईल का नाही, माझं जज होईल का नाही, मी नाही झालं तर काय, मग जज झालं तर काय, हे रोज जर विचार करत टेन्शन घेत बसाल तर मग अभ्यास कधी करायचा? त्याच्यापेक्षा मी ठरवलंय ज्युडिशरी पर्टिक्युलरली करायची आहे, मी जज होणार आहे. मग आता त्याकरता अभ्यास करायला लागतो, तर रोजच्या डेली शेड्यूलवर, टार्गेटवर, अभ्यासावर तुम्ही फोकस केला पाहिजे. प्रोसेसवर तुमचा फोकस असला पाहिजे. त्यामुळे प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे आणि पॉझिटिव्हिटी खूप जास्त महत्त्वाची आहे. बाकीचे तुमच्याविषयी काय विचार करतात त्याऐवजी तुम्ही काय विचार करता हे खूप जास्त महत्त्वाचं. मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ऑक्टोबर 2022 मध्ये प्रिलियमची बॅच सुरू झाली, ऑफलाईन बॅच सुरू झाली. त्यावेळेस रुचा इथे आली. मग ती प्रिलियम्सची बॅच तिने कंप्लीट केली, मग मेन्सच्या बॅच कंप्लीट केली, नंतर इंटरव्ह्यू. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती एक डायरी मेंटेन करायची आणि तिने मला त्या दिवशी एक दिवस ती डायरी दाखवली. तर विद्यार्थी मित्रांनो, तिच्या डायरीमध्ये प्रिलिमच्या वेळेस प्रिपरेशन करत असताना एका पेजवर लिहून ठेवलेलं होतं की या परीक्षेमध्ये मी महाराष्ट्रात पहिली येणार.
हा कॉन्फिडन्स होता, ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता आणि स्वतःविषयी पॉझिटिव्हिटी होती. प्रिपरेशन करत असताना तेवढे कष्टही तिने केले. मला आठवतंय ज्यावेळेस ती प्रिलिम्सला पेपरला जायला निघाली होती, 2 दिवस अगोदर माझ्याकडे आली, म्हणाली सर आता मुंबईला प्रिलिम्सचा पेपर जायला मी निघाली आहे. मला भेटली आणि मग त्यानंतर तिचा अभ्यास इतका सुंदर होता. मी त्यावेळेस तिला म्हणालो होतो की तू महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये येशील आणि तिच्या डायरीमध्ये होतं मी महाराष्ट्रात पहिली येणार. तर तिने ठरवलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. त्यामुळे तुम्ही स्वतःविषयी किती प्रामाणिक राहता, स्वतः किती कष्ट करता, स्वतः पॉझिटिव्हिटी किती मेंटेन करता, हे खूप जास्त महत्वाचं आहे ह्या सगळ्या परीक्षेमध्ये आणि सगळ्या प्रोसेसमध्ये. रुचा, तू आत्ताच सांगितलंस की तुझ्या कुटुंबामध्ये तू पहिली लॉयर्स आहेस, पहिली महिला आहे शिकलेली. आम्हाला तुझ्या कुटुंबाविषयी थोडी माहिती सांग. घरी कोण असतं, काय, कशा प्रकारे त्यांनी तुला सपोर्ट केला? नक्कीच सर. माझे बाबा पिग्मी एजंट आहेत आणि आईनी बालवाडीची शिक्षिकेची नोकरी केली होती 20 वर्ष. काही कारणास्तव सोडली तिने. तर शिक्षण म्हणाल तर कोणाचंच नव्हतं. बाबांची अगदीच 10वी झालेली आहे. आईला त्यांनी जे काही पुढचं शिकवलं गेलं BAचं ते आईला बाबांनी शिकवलं. इच्छा खूप होती पण परिस्थितीने साथ नाही दिली आम्हाला त्यावेळेस. त्याच्यामुळे माझं जेव्हा शिक्षणाचं सुरू झालं तेव्हा ह्या दोघांनी प्रचंड सपोर्ट केला. म्हणजे तुम्ही जसं म्हणायचात की मी पहिल्या 5त येणार आहे, तर मला असं इथे सांगावं वाटतं की सर आणि माझे आई बाबा यांनी मॅनिफेस्ट केले माझ्यासाठीचं हे यश आणि ज्याच्यामुळे मी हे यश एन्जॉय करते. मी स्वतःसाठी एवढा विचार नव्हता केला. 114 मध्ये मी येईल एवढं मला वाटलं होतं, पण मी एवढ्या चांगल्या रँकने येईल ह्याचं मॅनिफेस्टेशन जे आपण सक्सेस ते बुक आहे त्याच्यासारखं म्हणतो ना, तर ते सरांनी माझ्या आईबाबांनी केलं की ते कायम म्हणायचे की रुचा तू पहिल्या 5त येणार आहेत आणि ते झालंय. त्या दोघांचा खूप प्रचंड सपोर्ट होता. मी सांगितलं सर, मी तो छोटा फोन आपला जो नोकियाचा डब्बा असतो तो यूज करत होते. तर रोज फक्त आईला एक फोन असायचा की मी सकाळी 7 वाजता अभ्यासाला बसली आणि रात्री 10 वाजता आईला सांगायची की मी एवढा वेळ अभ्यास केला. तर आपण अँसरेबल राहतो ना, तो राहण्याचा मी प्रयत्न करत होते. त्यावेळेस माझे कोणी फ्रेंड्स नव्हते. माझी आईच माझी मैत्रीण होती. ती पूर्ण थ्रूआउट द प्रोसेस असायची ती की काही लागलं तर एखाद दिवस अभ्यास नाही झाला, तब्येत खराब आहे, ती पुश करायची की नाही आज नाही झाला की उद्या होणार आहे. ह्या दोघांचा सपोर्ट होता कुठेतरी. मी आज सगळीकडे सांगते, इथेही मला सांगायचं आहे की 100% जर कॅल्क्युलेशन करायचं गेलं ना तर 10% माझी मेहनत आहे आणि 90% सर आणि आई बाबा हे कारण आहे की ज्याच्यामुळे मी आत्ताच यश एन्जॉय करू शकते. नक्कीच. मी नेहमी सांगतो एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण ज्या दिवशी तुम्ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास होता, JMFCच्या परीक्षेची तयारी करून एक दिवस फायनल रिझल्ट येतो आणि त्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव येतं आणि तुम्ही आईवडिलांना सांगता किंवा मी जज झालेलो आहे, मी जज झालेली आहे, आणि हा रिझल्ट ऐकून जर तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आलं तर तो त्यांचा स्वाभिमान असतो, तो त्यांचा अभिमान असतो. त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. मी रुचाच्या आईबाबांच्या नजरेमध्ये ते ज्यावेळेस मला भेटायला आले त्यांच्या नजरेमध्ये तो अभिमान, ते स्वाभिमान आणि तो आनंद पाहिलाय. तिने आत्ताच सांगितलं की तिचे बाबा पिग्मी एजंट आहेत. म्हणजे ज्या वेगवेगळ्या बँक्स असतात त्याच्यामध्ये खातेदार लोक रोज काही पैसे जमा करतात. मग बीड शहरातली जी वेगवेगळी मंडळी होती त्यांच्याकडे जायचं, रोज त्यांची एक ठराविक अमाऊंट त्यांच्याकडनं कलेक्ट करायची आणि ती अमाऊंट बँकमध्ये जमा करायची. असं काम गेले 15-20 वर्षापेक्षा जास्त काळ ते करत आहेत. त्यांनी कष्ट केले, त्यांच्या आईनी कष्ट केले आणि त्या दोघांनी केलेलं कष्ट आणि त्याचं फळ म्हणजे त्यांच्या मुलींनी त्या कष्टाची जाणीव ठेवली, प्रामाणिक प्रयत्न केले आणि प्रथम प्रयत्नामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये महाराष्ट्रात पहिली आली. यापेक्षा त्यांच्याकरता दुसरा आनंद नाही, यापेक्षा अभिमानाची बाब दुसरी कोणती नाही. तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, जेव्हा केव्हा डलनेस येईल, निगेटिव्हिटी येईल, तुम्हाला दुसरीकडे काही पाहण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःच्या आईबाबांकडे पहा, त्यांचे कष्ट पहा, त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पहा आणि यांच्या आईबाबांच्या कष्टाला फळ मिळालं पाहिजे म्हणून झगडत राहा, परिस्थितीची झगडत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
ऋचा 2-2.5 वर्षाच्या प्रिपरेशन नंतर ज्या दिवशी रिझल्ट आला 29 मार्चला, आपण इथेच होतो, आपण इथे रिझल्ट सेलिब्रेट केला. त्यानंतरचा तुझा अनुभव कसा आहे? सर खूप अवघड होता तो क्षण, कारण मी तुम्हाला सांगितलं तसं मी एवढी मोठी अपेक्षा नक्कीच केली नव्हती, कारण अनसर्टनिटी असते. आपण स्वतःसाठी एकदम पहिलं येणारे वगैरेच त्या क्षणी मला वाटलं नव्हतं. मी सांगितलं तसं मी त्यावेळेस सुद्धा इस्कॉन टेम्पलमध्ये होते. रिझल्ट आला त्यावेळेस आरती चालू होती आणि कळलं की आपल्या क्लासमधल्याच एका सरांचा फोन आला की मॅडम रिझल्ट लागलाय. आणि मी पाहिलं की आपण पहिले आलोय. तर मी त्या आरतीमध्ये ओक्साबोक्षी रडायला लागले की आता हे झालंय पूर्ण फायनली. मी क्लासला सुद्धा आले तेव्हा मला डायजेस्टच करता येत नव्हतं. मी थरथर कापत होते की हे खरंच झालंय म्हणून. खूप सुंदर अनुभव होता सर. मी परीक्षेची तयारी करताना फक्त याचसाठी केली होती की लवकर सेटल होता येतं, जॉब चांगला आहे. पण जज होण्यानंतर एवढा मोठा गोष्ट असते ती, किंवा एवढा रिस्पेक्ट मिळतो मला हेच माहीत नव्हतं. मला सध्या सुद्धा मी जेव्हा समाजात फिरते तेव्हा त्या पोस्टची खूप मोठी व्हॅल्यू आहे सर, जी मला आता झाल्यानंतर कळते. त्याच्यामुळे खूप आनंद आहे की हा पूर्ण सगळं मला एन्जॉय करता येतंय त्याचा. नक्कीच ज्युडिशरी किंवा जज ही खूप मोठी पोस्ट आहे. समाजामध्ये खूप मानाचं आणि आदराचं स्थान आहे. आपणही त्या जबाबदारीने राहिलं पाहिजे. प्रिपरेशन करत असतानाही आपल्याला त्या जबाबदारीची जाणीव पाहिजे. सिलेक्शन झाल्यानंतरही आपल्याला त्या जबाबदारीची जाणीव पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये जातो तेव्हापासून आपल्याला कंटिन्युअस जबाबदारीची जाणीव पाहिजे. चांगला जज होण्याकरता अगोदर चांगला ह्युमन बीइंग होणं जास्त गरजेचं आहे. प्रिपरेशन करत असताना तेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ऋचा, या सर्व यशानंतर आज जर तुला असं विचारलं की विद्यार्थ्यांना, प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देशील एक महत्वाचा, तर काय सांगशील? काय सल्ला या विद्यार्थ्यांना देशील? सगळ्यात मोठा सल्ला असा असला पाहिजे मला वाटतंय सर, की विश्वास स्वतःवर ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला काय होतं, निगेटिव्हिटी खूप असते. लोक बरेच वेळा सांगतात की फ्रेशर लोक नाही होऊ शकत, किंवा प्रॅक्टिशनर लोक सांगतात की प्रॅक्टिस सोडून कशाला तिकडे जातोय, चांगली झाली आहे प्रॅक्टिस. तर हे सगळं जेव्हा सोडून स्वतःवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो ना की नाही ही गोष्ट करण्यासारखी आणि मी करू शकते, म्हणजे जगातलं कोणीही जर करू शकत असेल ना तर मी एकटी ही गोष्ट करू शकते, हा विश्वास स्वतःवर ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा असं होतं की आपला स्वतःवरचा विश्वास हलतोय ना, तेव्हा आपले जे स्वकीय आहेत, वेल विशर्स आहेत, आई वडील असतील किंवा तुम्ही असाल, तर तुमचा विश्वास आमच्यावरचा जास्त मला वाटतं हेल्पफुल ठरतो. म्हणजे मी लायब्ररीला जिथे अभ्यासाला बसायचे तिथे आईबाबांचा फोटो होता आणि सरांचा फोटो होता, जिथे म्हणजे मला जेव्हा स्वतःवरचा विश्वास हलायचा किंवा नाही आता मी नाही करू शकणार आहे, तेव्हा तो मी त्यांच्याकडे बघायचे की हे तिघांनी माझ्यावर जर विश्वास ठेवलाय ना तर मी हे नक्की करू शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या प्रिपरेशनला एन्जॉय करा. JMFC एका वाक्यात जर मला काही विचारलं ना, एक शब्दामध्ये, तर JMFC इज एन्जॉयमेंट. तर ती एन्जॉय करा, तर तुम्हाला जास्त चांगलं यशच मिळतं. म्हणजे रिझल्टसाठी नका करू. रिझल्टसाठी जर अभ्यास केला ना तर रिझल्ट मिळत नाही असं मला वाटतं. नक्कीच एक खूप महत्वाचा मुद्दा ऋचाने इथे सांगितला, ते म्हणजे अभ्यास करत असताना, प्रिपरेशन करत असताना तो अभ्यास आणि प्रिपरेशन एन्जॉय कर. कुठेतरी त्या अभ्यासाचं किंवा प्रिपरेशनचं बर्डन घेऊ नका. ते तुम्हाला आज आपण हे वाचतोय, 4 गोष्टी नवीन समजतायत, हे तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे, म्हणजे नक्कीच त्याचं आउटपुट चांगलं येतं आपल्याला. ऋचा, वयाच्या 23व्या-24व्या वर्षी तू जज होत आहेस. फ्रेशर म्हणून पहिल्या प्रयत्नात तू महाराष्ट्रात पहिली आली. ज्युडिशरीमध्ये तुला खूप मोठं करिअर आहे. तू इतक्या मोठं यश मिळवलंयस, सर्व विद्यार्थ्यांना तू मार्गदर्शन करत आहेस. तुझ्या या यशाकरता पुन्हा एकदा मी माझ्या वतीने, आपल्या गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने, आपल्या गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या वतीने तुझं खूप खूप अभिनंदन करतो. पुन्हा एकदा तुझं या यशाकरता खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.